नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी अर्चना आणि तुम्ही पाहत आहेत स्वामी भक्ती मराठी. मित्रांनो, आज 26 मे तर आज आलेले आहे संकष्ट चतुर्थी. तर संकष्ट चतुर्थी हा दिवस खूप महत्त्वाचा असतो, खूप शुभ असा हा दिवस मानला जातो. तर गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत आणि त्यामुळेच आपल्या भक्तांची सर्व विघ्ने दुःख ते दूर करतात आणि त्यासाठीच गणपती बाप्पांची मनोभावे पूजा आणि सेवा करावी आणि शक्य असल्यास व्रतही करावे. तर आज आपल्याला या एका मंत्राचा 11 वेळा जप करायचा आहे आणि यामुळे आपल्याला गणपती बाप्पांचा आशीर्वादही मिळेल आणि गणपती बाप्पा आपली सर्व विघ्ने दुःख हे दूर करतील. तर कोणता उपाय करायचा आहे तर हे आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर तुम्हाला तुमच्या कामात खूप अडचणी येत असतील, आर्थिक परिस्थिती सुधारत नसेल, व्यवसाय चालत नाही, कोणताही छोटा मोठा व्यवसाय असो तो चांगला चालत नाही, प्रत्येक कामामध्ये अडथळे येतात, ज्या काही अडचणी असतील, शुभ कार्यामध्ये अडचणी येत असतील, विघ्न येत असतील तर प्रत्येक संकष्ट चतुर्थीला तुम्ही हा उपाय करू शकता. तुमची सर्व विघ्ने दूर होतील आणि आपल्यावर जर गणपती बाप्पांची कृपा असेल तर सर्व मंगल गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडत असतात. तर घरात कोणतेच विघ्न हे येत नाही, त्यामुळे गणपती बाप्पांची आराधना करावी. ज्यांना उपवास करणं जमेल त्यांनी उपवास करावा. तसेच उपवास नाही केला तरीही तुम्ही त्यांचं नामस्मरण करू शकता, त्यांच्या सेवा करू शकता. तर या दिवशी भक्तिभावाने तुम्ही त्यांची सेवा आणि पूजा करा. नक्कीच गणपती बाप्पा तुमच्यावर प्रसन्न होतील आणि त्यांचा कृपाशीर्वाद आपल्यावर कायम राहील. तर आजच्या दिवसभरामध्ये तुम्ही गणपती अथर्व शीर्षाचे पठण करू शकता, गणपती स्तोत्राचेही पठण करू शकता. त्यांच्या ज्या काही मंत्र आहे तर त्या मंत्रापैकी एक कोणताही मंत्र तुम्ही दिवसभरामध्ये जप करू शकता त्याचा. तर उपाय काय करायचा आहे तर बघा, या उपायासाठी आपल्याला लागणार आहे कलाव्याचा धागा, म्हणजे जो लाल पिवळा धागा असतो तर तो धागा आपल्याला घ्यायचा आहे. आणि नसेल तर कोणताही एक पांढरा धागा घ्या आणि त्याला हळद कुंकू लावून त्याला लाल आणि पिवळं करा आणि तो तुम्ही वापरला तरीही चालेल. तर हा उपाय तुम्ही संध्याकाळी 6 ते 8 या वेळेत करू शकता. म्हणजे आज संध्याकाळी 6 ते 8 या वेळेमध्ये तुम्ही हा उपाय करू शकता. तसेच 12 ते 4 या वेळेमध्ये तुम्ही हा उपाय करू नये. तर गणपती बाप्पांची मूर्ती घ्या आणि तिला पाणी आणि दुधाने 21 वेळा अभिषेक घालायचा आहे. आणि अभिषेक करताना ओम गणपतये नमो नमः या मंत्राचा जप करत अभिषेक घालायचा आहे. आणि त्यानंतर मूर्ती कोरडी करून घ्या आणि ज्या ठिकाणी तुम्ही देवघरात मूर्ती ठेवता तिथेच थोडेसे तांदूळ ठेवून त्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती ठेवा. त्यानंतर पंचोपचारिक पूजा करून घ्या आणि त्यानंतर एक लाल जास्वंदीचं फूल घ्या. तर इतर कोणतंही लाल फूल घेतलं तरीही चालेल. जास्वंदीचं फूल नाही मिळालं तर तुम्ही इतर कोणताही लाल फूल घ्या, पण लालच फूल घ्या आणि ते गणपती बाप्पांना अर्पण करा. त्यानंतर कलाव्याचा धागा घ्या आणि तोही त्या फुलाजवळ ठेवायचा आहे. त्यानंतर 11 अक्षता या हळदी आणि कुंकवाने लाल पिवळ्या करून घ्या आणि त्या अखंड घ्या. तर या लाल पिवळ्या करून घ्यायच्या आहे आणि त्याही आपल्याला एका प्लेटमध्ये ठेवा. आणि त्यानंतर ज्या ठिकाणी लाल पिवळा धागा आणि जास्वंदीचं फूल ठेवलेलं आहे तर त्यावरतीच आपल्याला एक तांदूळ अर्पण करायचा आहे. आणि तांदूळ अर्पण करताना ओम श्री विघ्नेश्वराय नमः या मंत्राचा जप करत आपल्याला एक तांदूळ अर्पण करायचा आहे. तर असा हा मंत्र आपल्याला प्रत्येक मंत्राला एक तांदूळ गणपती बाप्पांना अर्पण करायचा आहे. ज्या ठिकाणी आपण जास्वंदीचं फूल आणि कलाव्याचा धागा ठेवलेला आहे तर तिथे हे तांदूळ एक करून अर्पण करायचं आहे. त्यानंतर एक दुर्वांची जोडी घ्यायची आहे आणि त्यावरतीच आपल्याला अर्पण करायची आहे. तर बघा, 21 दुर्वांची एक जोडी तयार करायची आहे आणि ती आपल्याला ज्या ठिकाणी आपण जास्वंदीचं लाल फूल अर्पण केलेलं आहे तर त्यावरतीच आपल्याला ही दुर्वांची जोडीही अर्पण करायची आहे. आणि त्यानंतर तुमचा उजवा हात त्या ठिकाणी लावायचा आहे ज्या आपण दुर्वांची जोडी लाल फुलाने ते ठेवलेलं आहे तर त्याला हात आपला थोडासा लावायचा आहे उजवा. आणि अथर्व शीर्षाचे 1 वेळा पठण करायचं आहे. आणि त्यानंतर गणपती स्तोत्राचेही पठण करा. त्यानंतर तुमची जी काही इच्छा असेल ती इच्छा बोलायची आहे आणि हे साहित्य तिथेच आपल्याला ठेवायचं आहे. तर रात्री 12च्या आत तुम्ही ते साहित्य उचलून घेऊ शकता. तर त्यातला जो धागा आहे तर तो धागा घ्या आणि तो आपल्याला हाताला तुम्ही बांधू शकता किंवा पर्समध्येही तुम्ही ठेवू शकता. तर असा धागा आपण सिद्ध केलेला ठेवला तर आपल्याला कोणत्याच कामामध्ये अपयश येत नाही. बाप्पांचा आशीर्वाद नेहमी आपल्यासोबत असतो. आपली सर्व विघ्ने दूर होतात आणि मुलांची प्रगतीही होते आणि आपल्या ज्या काही इच्छा असतील तर त्या इच्छा पूर्ण होण्यासही मदत होते. आपली सर्व संकटे दूर होतात. तसेच बाकी साहित्य आहे तर ते तुम्ही पाण्यातही विसर्जित करू शकता. आणि 11 तांदळाचे दाणे तर ते घरातील तांदळात तुम्ही टाकू शकता. तसेच उपाय झाल्यानंतर गणपती बाप्पांना गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायला विसरू नका. तर अवश्य आज संध्याकाळी तुम्ही
हा उपाय करून बघा. अतिशय प्रभावी असा उपाय आहे. तर हा उपाय केल्याने नक्कीच तुमच्या ज्या काही अडचणी समस्या आहेत तर त्या नक्कीच गणपती बाप्पा दूर करतील. तर अवश्य तुम्ही हा उपाय करून बघा आणि अनुभव घेऊन बघा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.